मामाचं घर कडेगाव या गावातील आणि याच्या मागेच हा इथे बरोबर दिसतोय तो वैराटगड. इथून 5 ते 6 किलोमीटर असेल. इथे आपण उद्या जाण्याचा प्लॅन केला आहे सकाळी. तो वैराटगड हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये येतो. वाईचं अगोदरचं नाव म्हणजे विराटनगर होतं आणि विराटनगरीच्या संरक्षणासाठी देखरेखीसाठी या विराटगडची नेमणूक झाली होती. कालांतराने याचा अपभ्रंश होऊन वैराटगड झालेला आहे. तर या वैराटगडाचा इतिहास म्हणजे राजा भोज यांनी 11व्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला होता. त्याच्यानंतर निजामशाही, आदिलशाही नंतर स्वराज्यात हा किल्ला सामील झालेला होता. तर वैराटगडला येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 रूट्स आहेत. त्याच्यापैकी पलीकडे एक आहे ते म्हणजे मसवे गाव किंवा सरताळे गाव आहे. तिथून तुम्हाला कापशेवाडीमध्ये येऊन तुम्ही या खिंडीमध्ये येता आणि इथून या रिजवरून तुम्ही वरती जाऊ शकता. त्यानंतर दुसरा रूट म्हणजे तुम्ही मुंबई सातारा हायवे आहे तिथून सुरूर फाटा किंवा पाचवडला येऊन तुम्ही व्याजवाडी म्हणजेच कडेगाव हे एस टी स्टँड आहे तिथून व्याजवाडी आणि नंतर घेरेवाडी म्हणून एक बेस विलेज आहे. या घेरेवाडीतून तुम्हाला वरती जाऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता 6:30 वाजता ट्रेक चालू करत आहोत. या मागे या रिजवरतून आपण आपल्याला वरती जायचं आहे आणि आपण आता व्याळी या गावातून वरती चाललो आहोत. व्याळी या गावातून येणारी वाट जास्त प्रचलित नाही आहे. कुठच्या ब्लॉगमध्ये याचा उल्लेख नाही आहे. आज मी सुद्धा पहिल्यांदा या वाटेने जात आहे. याच्या अगोदर घेरेवाडी म्हणजे व्याजवाडीच्या इथून गेलेलो होतो. आज या वाटेने बघूया. ट्रेक चालू केल्यानंतर लगेच तुम्हाला 2 वाटा भेटतील. डावीकडची वाट जी खिंडीकडे जाते जिथून सरताळे कापशेवाडी इथून जो रूट येतो तो आपल्याला उजवीकडची वाट धरायची आहे जी गडाकडे निघून जाते. सुरुवातीला अर्धा तास ही दमछाक करणारी वाट आहे. वरती अजून किती आहे बघूया. तर सुरुवातीला तुम्हाला भरपूर अशा छोट्या छोट्या वाटा भेटतील. त्या पुन्हा पुढे जाऊन एकत्र एकाच ठिकाणी येतात. त्याच्यामुळे चुकण्यासारखं असं नाही आहे. ठिकठिकाणी मार्किंगसुद्धा केलेली आहे. सुरुवातीला अर्धा तासाच्या चढाईनंतर एक सपाटी लागते. त्यानंतर ही जंगलातील वाट ही तशी नॉर्मलच आहे. त्याच्यानंतर पुढे वरती एक टेकडी दिसते. इथे टेकडीवर गेल्यानंतर आपल्याला पुढे समजेल अजून किती आहे गडावरती जाण्यासाठी. आणि या समोर दिसत होतं गड. गडाची पूर्व दिशेकडील तटबंदी, मंदिर. इथून वरती आल्यावर डावीकडे एक वाट जाते. इकडे न जाता आपल्याला उजवीकडची वाट पकडायची आहे.
जे आपल्याला गडाच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन जाते. हे असे मार्किंग केलेले आहेत काही ठिकठिकाणी. इकडे आपण प्रवेशद्वाराकडे जातो, मुख्य प्रवेशद्वार. आणि या साईडला एक उजवीकडे वाट येते जी व्याजवाडी आणि घेरेवाडी, जी आपण बोललो व्याजवाडीतून घेरेवाडी आणि घेरेवाडीतून वरती जी वाट येते ती ही वाट आहे. ही दोन्ही वाटा एकत्र इथे भेटतात. इथून पुढे आपला प्रवेशद्वार. तर हे वैराटगडाचं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराचा हा उंबरठा. पहारेकरांच्या देवड्या या प्रामुख्याने प्रवेशद्वाराच्या आतील बाजूच असतात. ही आतून कुंडी म्हणजे कडी लावण्यासाठी केलेली जागा. तर या प्रवेशद्वारातून आपण वरती आलो आहे आणि अगोदर आपण उजवी साईड म्हणजे पश्चिमेच्या बाजू तो पहिला भाग एक्सप्लोअर करणार आहोत. एक 1.5 तास लागलेला आपलं वरती याला. वरती एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला 1 तास जाईल. हे या ठिकाणी व्याळीगाव, जिथून आपण आत्ता आलो तिथून कच्च्या रस्त्याने पुढे या ठिकाणी इथून या रिजवरतून मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांजवळ आलेलो आहोत. इथूनच एक वाट खालून वरती येते ही व्याजवाडी, व्याजवाडीतून घेरेवाडी. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर हे वाई शहर, पाचगणीचा डोंगर, महाबळेश्वर. तर या ठिकाणी वरती आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला पहिलंच हनुमान मंदिर लागतं. या मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती, त्याच्या बाजूला महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. गडाची भक्कम अशी तटबंदी, जवळजवळ 3.5 ते 4 मीटरपर्यंत ही तटबंदी आहे. आपण आता गडाच्या पलीकडचा जो भाग आहे तो पाहत आहोत. या ठिकाणी जी वाट येते ती म्हणजे मुंबई सातारा हायवेवरती पाचवड एक गाव लागेल. पाचवडवरून जो कुडाळ किंवा पाचगणी रूट आहे त्या ठिकाणी एक सरताळे म्हणून गाव लागतं. सरताळेतून ही कापशेवाडी, कापशेवाडीतून या खिंडीजवळ एक वाट येते. या ठिकाणी या गडावरती तुम्ही येऊ शकता. तर गडाच्या पश्चिम दिशेने तुम्ही पुढे आल्यानंतर ही एक चोरवाट दिसते आपल्याला. या ठिकाणी समोर तटबंदी उभारली आहे. तर आपण आता चोर वाटेने खाली जाणार आहोत आणि पुन्हा याच वाटेने वरती येणार आहोत.
तर या वाटेतून खाली येणं खूप सोपं आहे, परंतु वरती जाताना थोडं कठीण जाणार आहे, कारण की कोणी गाईड करायला मला कोणी नाही आहे. आता या ठिकाणी खाली आलो आहोत चोर वाटेतून, आणि ही वाट पुढे कुठच्या गावात जाते किंवा हीच वाट पुन्हा गडाला वळसा मारून पुन्हा गडावरती येते की नाही, हे जर आपल्यापैकी कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आणखीन कोणाला याची हेल्प होऊ शकते. तर आपण आता पुन्हा चोर वाटेनेच वरती जाणार आहोत. तर ही जी चढाई आहे ती म्हणजे मला पदरगडची आठवण येते. पदरगडला सुद्धा हा सेम असाच पॅच आहे, जिथे चिमणी क्लाइंब करून तुम्हाला जावं लागतं. तर या ठिकाणी हा गडाचा पश्चिम भाग इथे संपतो. गड फिरत असताना तुम्ही चुकण्यासारखं असं कुठेही नाही आहे. जरी चुकलात तरी तुम्हाला समोर जो दिसतोय तो झेंडा लक्षात ठेवायचा आहे. तो झेंडा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आहे, आणि हा झेंडा कुठच्याही गडाच्या कुठच्याही भागातून तुम्हाला दिसेल. आणि हे सांगण्यामागचं कारण इतकंच की या अगोदर जेव्हा मी गडावरती आलो होतो त्यावेळी नुकताच पावसाचा सीझन संपला होता आणि गवत हे जवळजवळ 5 फुटापर्यंत वाढलेले होते, आणि या गवतातून आपण गडाच्या कुठच्या भागामध्ये चाललेलो आहोत याचा अंदाज घेण्यासाठी थोडा वेळ लागत होता. चोरवाट करून आपण आता गडाचा जो मुख्य भाग आहे पूर्व बाजूचा तो पाहायला आपण निघालो आहोत. हा ट्रेक म्हणजे प्री प्लॅन नव्हता, त्याच्यामुळे शूजसुद्धा आपले कॅनव्हास कॅज्युअल, तरीसुद्धा या ठिकाणी चांगली ग्रिप भेटली मला.
तर आपण पुन्हा जिथून प्रवेशद्वाराच्या इथून जिथं आपण उजवीकडे गेलो तिथे पुन्हा आपण आता आलेलो आहोत. आणि इथून आता आपण डावीकडे जाणार आहोत. हे प्रवेशद्वार, इथून आपण उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडचा भाग एक्सप्लोअर केला. आता आपण पूर्वेकडे जात आहोत. तर या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. आजूबाजूची ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन इथे हा मोठा उत्सव साजरा करतात. वैराटेश्वर मंदिराच्या बाजूलाच इथे एक शिळा आहे. साधारणपणे 4 फूट आहे. ही शिळा म्हणजे एक वीरगळ आहे. वीरगळ म्हणजे ज्या वीरपुरुषाला लढाईमध्ये वीरगती प्राप्त झाली आहे त्याच्या स्मरणार्थ ही शिळा उभारलेली असते. यामध्ये 3 ते 4 चौकटीमध्ये प्रसंग दाखवलेले असतात. सर्वात शेवटच्या चौकटीमध्ये हा वीर पुरुषाला कोणत्या कारणास्तव मृत्यू आला त्याचा प्रसंग दाखवलेला असतो. त्याच्या वरच्या चौकटीमध्ये या वीर पुरुषाला अप्सरा या वाजत गाजत सन्मानाने नेत असल्याचे चित्र दिसते. त्याच्या वरच्या चौकटीमध्ये हा वीर पुरुष शिवलिंगाची पूजा करत असताना दिसतो आणि ब्राह्मण किंवा गुरव ही पूजा सांगतानाचे चित्र दिसते. या मंदिराच्या मागच्या बाजूलाच हे बारमाही पिण्याचा पाण्याचा टाका आहे. आपण आता खाली उतरताना व्याजवाडी मार्ग उतरणार आहोत. आपला हा ट्रॅव्हर्स मारत त्या तिथे जायचं आहे. तिथून खाली या गावात उतरायचं आहे. घेरेवाडीतून वरती आल्यानंतर एक टेकडी संपल्यानंतर हा तुम्हाला ट्रॅव्हर्स लागतो. 200 ते 300 मीटरपर्यंत हा ट्रॅव्हर्स आहे. तिथून तुम्हाला वरती मग पायवाट आहे, तिथे चुकण्यासारखं नाही आहे. हा फक्त ट्रॅव्हर्सच्या इथे चुकण्यासारखा आहे. इथे 2 वाटा फुटतात. इकडे या साईडला एक वाट गेली आहे. तुम्हाला डावीकडची वाट धरायची आहे.
जर घेरेवाडीतून येत असाल तर